मराठी भाषा संदर्भातला खूप महत्त्वाचा निर्णय आहे। मराठी भाषा संवर्धनासाठी आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आहे। आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागातच फलक लावावा लागणार आहे। शासकीय कार्यालयांमधील संगणकावरील जो फलक असतो, कळफलक, तो देखील मराठी भाषेतच असणार आहे। मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। गणेश, हा खूप मोठा निर्णय आहे। मराठी भाषेत बोलण्यासाठी आता फलक लावावा लागेल आणि अनिवार्य करण्यात आलंय। काय अधिक माहिती? गिरीश, नक्कीच ज्या पद्धतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तेव्हापासून वारंवार मराठी भाषेचा वापर आहे तो जास्तीत जास्त करण्यात यावा असं सांगण्यात येत होतं। मात्र तरी देखील मराठी भाषेचा वापर आहे तो होत नव्हता असं दिसून येतो आणि यासाठी सरकारच्या वतीने आता या संदर्भात आहे तो GR काढण्यात आलेला आहे। यामध्ये शासकीय त्याचबरोबर निमशासकीय असेल या महापालिकेचे कार्यालय असेल या ठिकाणी कंपल्सरी आता मराठीच बोलावी लागणार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा शासकीय निर्णय काढण्यात आलेला आहे। नक्कीच गणेश, आणि विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेविषयी मंथन झालं आणि आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे।